लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरेंनी शहरातील रस्ते, खड्डे, कुंभमेळ्याची कामं आणि उद्योगांच्या प्रश्नांवरून सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. नाशिकमध्ये उद्योग राहिले नाहीत तर रोजगारांचं काय, असा सवाल करत त्यांनी 17 ऑगस्टच्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. नाशिकच्या रस्त्यांची पाहणी करत आदित्य ठाकरेंनी समृद्धी महामार्गावरील पॅच आणि शहरातील खड्ड्यांवरून सरकारला घेरलं. कुंभमेळ्याच्या कामांसाठी रस्ते खोदले जात आहेत, मात्र कामाची पद्धत काय असा सवाल त्यांनी केलाय. बनावट कंत्राट प्रकरणातील आरोपी छोटे मासे असून मोठा मासा भाजप आहे असा आरोपही त्यांनी केलाय. नाशिकमधून उद्योग बाहेर जाण्याचा धोका असून डेंग्यू मलेरियामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचं देखील ते म्हणाले. झाडतोडीला विरोध करत विकासासोबत शाश्वत विकासाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय. तर SIR प्रक्रियेवरही नागरिकांनी जागरूक राहण्याचं आवाहन केलंय. दरम्यान 17 ऑगस्टला संजय राऊत यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये मोर्चा काढणार असून नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आदित्य ठाकरे असेल, नाशिक असेल, आता मुंबई नाशिक हायवे पहा, तुम्ही लॉजिस्टिक्सच्या गाड्या पहा, सगळ्या जे काही पाहतोय आपण ट्रॅफिक मध्ये अडकलेले, तासन तास अडकलेले लोकांचे हाल, गुड्सचे हाल. आणि त्याच्यात आम्ही जे ऐकतो, जे काही इंडस्ट्री ग्रुप कडून ऐकतो, जे काही त्यांचे असोसिएशन ऐकतो, एखादी MIDC मध्ये प्लॉट घ्यायला देखील 3 वेगळे पॉवर सेंटर्स कडे जायला लागतं. मग 3 पॉवर सेंटर झाले की इंडस्ट्री डिपार्टमेंट मध्ये अधिकारी आणि अनधिकृत लोक जे बसतात मुख्यमंत्री कार्यालयातून, त्यांच्याकडे जावं लागतं. खूप भयानक प्रकार. की कुंभमेळ्याची कामं ही चुकीच्या पद्धतीने सुरू आहे आणि प्रशासनामध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये ताळमेळ नाहीये. आणि अशा साधू महंतांच्या बाबतीत बोलताना मंत्री महोदय असं म्हणताय की तुम्ही कुंभमेळा बघा, बाकी उपाययोजना आम्ही करू. नाही, भाजपची आता परिस्थिती अशीच आहे. आपण पाहिलं असेल, अयोध्येमध्ये पण चंदा चोरीवर प्रश्न विचारल्यानंतर लगेच तुम्हाला हिंदू विरोधी बोलतात. आता मग मला वाटतं योगीजींनी सांगितलंय की ज्यांचं काही देणं घेणं नाही त्या दानपेटीशी, आम्ही शिवसेना म्हणून तिथे निधी दिलेला आहे, पक्ष निधी दिलेला आहे, आम्ही स्वतः परिवार म्हणून दिलेला आहे. आम्ही प्रश्न नाही विचारायचे. बरं, ज्यांच्या भाविकांचे तिथे भावना जोडलेली आहे त्यांनी प्रश्न नाही विचारायचे. तसंच आपण पाहिलं असेल, केदारनाथवर स्वतः शंकराचार्यजींनी प्रश्न विचारला, त्यांना पण हे हिंदू विरोधी बोलायला पुढे मागे बघत नाहीत. आणि इथे साधू महंतांनी जेव्हा प्रश्न विचारला किंवा सूचना दिल्या, काही साधू महंतांकडून आपण आशीर्वाद घेतो, आपण पुढचा गायडन्स घेत असतो. भाजप बरोबर त्यांचा वापर हा निवडणुकीत करत असतं. त्यांचं काय आध्यात्मिक सेल वगैरे त्यांनी बनवलेलं आहे. पण जे साधू महंत किंवा साधू महाराज जे सांगतात की कुंभमेळ्यासाठी जे तुम्ही कामं करताय त्याची खरोखर एवढी गरज आहे का, त्या पैशाची एवढी गरज आहे का, त्याची ताळमेळ आहे का तुम्ही जे कामं करताय आणि गरजेची. आता तुम्हाला आठवत असेल तपोवनचा विषय, तपश्चर्याचं वन हे तिथे बदलून मुख्यमंत्र्यांना तिथे नाईस पहिलं काय ते साधुग्राम करायचं होतं. आणि त्यांचे जे मित्र आहेत बिल्डर इकडचे नाशिकचे मुख्यमंत्र्यांचे, ते ट्रेजर आहेत मला वाटतं भाजपचे, ते सांगतात की आता आहे ना आपण नंतर TDR देऊ शकू. सगळं काही ह्याच्यातून पैसे काढायचे कसे, दानपेटी असेल किंवा TDR असेल, पैसे काढायचे कसे, ह्याच्यावरच फक्त भाजपचं लक्ष आहे. एकंदरीत आश्रमशाळेमध्ये गेल्या 2 वर्षात 450 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. सर्पदंश, गळफास, अपघाताची वेगळी कारणं त्यामागे आहे. खास करून गडचिरोली या जिल्ह्यातून आपण पाहिलं असेल, परवाची बातमी होती, गेले दोन्ही म्हणजे एक घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री हे त्या जिल्ह्याचे सातत्याने पालकमंत्री व्हायला उत्सुक असतात. पालकमंत्री तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहेत तिथे सर्पदोषाने आपण पाहतोय लहान मुलं मुली बिचारे मृत्यू पावतोय. पण पुढे काय, तिथे तुम्ही मोठ्या माहीम उघडताय, तिथे तुम्ही टायगर कॉरिडॉर्स बंद करताय, तिथे तुम्ही जी जंगलात ती छाटून टाकताय, जिथे नाही तिथे सगळं काही तुमची यंत्रणा घुसवत. पण एवढं बेसिक गोष्टी नाही होऊ शकत. तर म्हणून मी आता परत एकदा आपल्या सर्वांच्याच माध्यमातून जी जनता जागृत झाली, आज खास करून मी कौतुक त्या लहान मुलीचं स्मिता आहे ती आणि लहान मुलगा तो आदित्य वर्गातले जे आहेत त्या टेकलवाडीतले, त्यांचं कौतुक करायला आलो. परवा कर्जत मधले जी मुलं मुली होते, विद्यार्थी होते, त्यांचं कौतुक केलं. आणि आज मी परत आपल्या सर्वांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून हीच विनंती करीन की नाशिकमध्ये जी काही एकंदर आपण पाहतोय जो काही गोंधळ उडालेला आहे सिव्हिक सर्व्हिसेसचा, पाण्याचा प्रश्न बिकट आहेच. अनेक ठिकाणी रस्ते जिथे खोदलेले आहेत तिथे लाईट काढलेले आहेत, स्ट्रीट पोल्स काढलेले आहेत आणि रस्त्याचे जे खड्डे आहेत. आम्ही आज दौरा करतोय, परवा मोर्चा म्हणून थोडा जोर लावलेला कॉन्ट्रॅक्टर्सनी, पण जिथे जिथे काम बंद असेल तिथे जाब विचारा, सोडू नका. आपण रस्त्यावर उतरतात त्यावेळेला
तुमच्या नगरसेवकांना नोटंकी देखील म्हटलं जातं की नोटंकी करताय आंदोलक म्हणजे. आता हेच तुम्ही पाहिलं असेल, दिल्लीमध्ये देखील जे खासदार आहेत पप्पू यादवजी, त्यांनी पण आंदोलन केलं, भगवे कपडे घालून आंदोलन केलं अयोध्येसाठी. त्यांना पण हिंदू विरोधी बोलले. काल पप्पू यादवजींनी साधू महंतांचा मोर्चा प्रधानमंत्र्यांच्या घरी नेला. जिथे जिथे प्रश्न विचारतात ना, तेव्हा भाजपला ती नौटंकी वाटते. कारण भाजपची ही प्रथाच आहे की प्रश्न कोणी विचारू नये. भ्रष्टाचार किती केला तर प्रश्न विचारायचे. मी अयोध्येच्या शिंदेकडे आहे. मुंबई असो तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे. नाशिकला एवढा विकास खातं ज्यांच्याकडे आहे, एकनाथ शिंदे, ते कोणाच्या आशीर्वादावर जगतात हो? मंत्रीपद कोणामुळे मिळालं? भाजपमुळे मिळालं. मुळात पक्ष तोडण्यापासून सगळं काही जे आहे हा प्रकार भाजपने केलेला आहे. आणि मिंदेंबद्दल आम्ही बोलतच असतो. पण आता ज्या मुख्यमंत्र्यांनी हे शहर दत्तक घेतलं सांगितलं होतं, काय मेट्रो नियो देणार होते आणि काय काय देणार होते, आज रस्ते बघायला मिळत नाहीत. आपल्याला मेट्रो देणार होते 10 वर्षापूर्वी. 10 वर्ष झालीच ना त्या निवडणुकीला, 9 वर्ष तर झाली. साहेब नाशिककरांची नाराजी. मन की बात सुनने के लिए हमें नहीं जाना है. हम संसद रोज जा रहे हैं. चंदा चोरी कैसे हुई, किसने की, उस पर क्या हुआ, ये सुनना है. और दूसरी बात, हमें एक ही जवाब सुनना है कि लाठी चार्ज हो, लाठियों में कीले बसाने हो, या फिर टीयर गैस हो, या बिहार में AK-47 चलाना हो, या फिर इलेक्ट्रिक टेजर गन हो, ये चलाने के आदेश किसने दिए, यही जानना है. मन की बात नहीं जाननी, हमें जनता की बात, जन की बात जाननी है. अभिजीत के का कार्यक्रम था दिल्ली में तो क्योंकि डर है. अभिजीत को सरकार डरी हुई है. जो युवा बाहर आए उनसे डरी हुई है सरकार. बिल्डिंग मध्ये कुठलाही फ्लॅट देणार नाही अशी दादागिरी आणि बघा, व्हेज नॉनव्हेजचा जो विषय आहे हा आम्ही अनेकदा बोलून झालेला आहे की भाजपची सत्ता आल्यानंतरच ही दादागिरी सुरू झालेली आहे. इथे पण आपण सगळे, कोणीतरी व्हेज असेल कोणीतरी नॉनव्हेज असेल, पण जे कोणी काय खातं बाजूला पण बसून खातो आपण, त्याला काही कोणाला प्रॉब्लेम नसतो. ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. पण हा जो कोणी बिल्डर असेल ह्याची ओसी रद्द करणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. नाहीतर आपल्याला कळतील की मुख्यमंत्री महाराष्ट्र विरोधी आहेत आणि मराठी विरोधी आहेत. अपन महापालिकेमध्ये हुआ अपने महाराष्ट्र के उद्योग मंत्री इसके बारे में जानकारी पहली बात तो आपने सही सवाल पूछा. जो यहाँ के सांसद है राजा भाऊ वाजे साहब, उन्होंने ये सवाल पूछा था. और यही जवाब आया कि 35,000 इंडस्ट्रीज और बिजनेसेस और एलाइड बिजनेसेस ये सारे पिछले 5 सालों में यहाँ से बाहर गए, महाराष्ट्र से बाहर गए. लगभग 680 गुजरात में गए, बहुत सारे अलग अलग जगह पे गए. लेकिन महाराष्ट्र से पिछले 5 सालों में ये इमिग्रेशन क्यों हुआ है, इसका जवाब सीएम ने खुद देना जरूरी है. 2 ही उदाहरण मैं दे सकता हूँ. एक, जो हमने ईज ऑफ कंप्लायंस कमेटी बनाई थी, क्योंकि क्या होता है बहुत बार ऐसे होता है कि आप ईज ऑफ डूइंग बिजनेस में इनवाइट करते हो, लेकिन एक बार आप बस जाते हो, यहाँ पे कंपनी शुरू हो जाती है, तो बाकी के जो आपके बिजनेस लॉज होते हैं उसको डीक्रिमिनलाइज करना बहुत जरूरी है. हमने जो ईज ऑफ कंप्लायंस कमेटी बनाई थी वो हमारी सरकार गिराने के बाद एक भी बार मिली नहीं है शायद. दूसरी बात यह है कि चाकण की आपने बात की होगी या देखी होगी, लगभग 20 इंडस्ट्रीज इसी महीने में बाहर एमिग्रेट हो रहे. नासिक का भी यही हाल है. अगर रास्तों की जो परिस्थिति है वो ठीक ना हो, पानी की परिस्थिति हो या बिजली की स्थिति हो, ये ठीक ना हो, तो ऐसे ही निकल जाएंगे. और सीएम देखते रहेंगे, डावोस जाते रहेंगे, साइन करते रहेंगे, मफलर पहनो, जॅकेट पहनो, खुश रहो, लेकिन युवा बेरोजगार रहेगा. हाच प्रश्न. आहे आणि त्यामध्ये 2 आरोपींना पकडण्यात आलं. त्यात एक तन्मय महाजन म्हणून आहेत, ते गिरीश महाजन यांच्या जवळचे नातेवाईक असल्याचं देखील बोललं जाते. अशा पद्धतीची कंत्राटदारांची जवळपास 5 ते 20 कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक जी आहे ती त्यांनी हे खूप छोटे मासे आहेत. जो मोठा मासा गिळायला निघालाय शहर, ती भाजप आहे. आणि तुम्हाला हेच उदाहरण देतो, मुंबईमध्ये देखील मुख्यमंत्री महोदय स्वतः आपल्या मित्रांना अशाच जमिनी गिफ्ट देतात. मुंबईमध्ये 16 एकर पब्लिक ओपन स्पेस ही भाजपच्या एका आमदाराला दिलेली. आता पण मी पेगलवाडीमध्ये होतो, मी अपील तीच केली मुख्यमंत्री महोदयांनी, आपल्या माध्यमातून पण करतो. एक भाजपचे आमदार आहेत, त्यांच्या साखर कारखान्याला मुख्यमंत्र्यांनी 18 कोटी स्पेशल केस म्हणून कॅबिनेटने दिलेले आहेत. लोन कोणाच्या पैशाचं आहे? टॅक्सपेअर मनीचं, तुमच्या आमच्या करदात्यांचं. असंच स्पेशल केस म्हणून नाशिकच्या रस्त्यांकडे जरा लक्ष द्यावं मुख्यमंत्र्यांनी. असंच स्पेशल केस म्हणून राज्यातली जी आपली शाळा आहेत तिथे लक्ष द्यावं, आरोग्य केंद्र तिथे लक्ष द्यावं. का भाजपच्याच आमदारांना का स्पेशल केस पैसे मिळतात? अयोध्येच्या हीच आहे. आपण पाहिलं असेल, मी इथे येऊन प्रशासनाला भेटतच नाही, ना म्युन्सिपल कमिशनरना भेटतोय ना कुठच्या अधिकाऱ्यांना भेटतोय, कारण त्यांच्यावर बोट टाकून अर्थच नाहीये. हे सगळा जो निर्णय आहे राजकीय निर्णय आहे, भाजपाचा निर्णय आहे. आणि मागणी हीच आहे की व्हाईट पेपर तर आम्ही मागूच, पण चंदा चोरीपासून इथे कुंभमेळ्यापर्यंत जो घोटाळा झालेला आहे, लोक प्रश्न विचारतील. आज आमचा 17 तारखेला मोर्चा आहे, तो मोर्चाचा तर आवाज आपण पाहालच, ती ताकद पाहालच.
पण मी अजून एक आपल्याला सांगतो आणि आपल्या माध्यमातून प्रत्येक नाशिककरांना विनंती करतोय की जेव्हा जेव्हा आपण सत्ताधारी आमदार असतील, सत्ताधारी नगरसेवक असतील, यांना रस्त्यावर तुम्ही पाहाल, त्यांना थांबवून प्रश्न विचारा की माझे पैसे गेले कुठे. मी करदाता आहे, मी नाशिककर आहे, मी या नाशिकचा विकास चाहतो, मला पण चांगले रस्ते पाहिजेत, पण जे रस्ते तुम्ही करता आणि तुमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते पैसे घालतात कुठे, कुठचे खड्डे. आता मी पाहिलं मध्ये पण एक बातमी आली होती, कितीतरी 1000 खड्डे बुजवले. खड्डे म्हणजे 15,000. मला वाटतं खड्डे जे ते बघतायत ते कॉन्ट्रॅक्टरच्या खिशातले खड्डे बघतात, बाकी कुठचे खड्डे बघत नाही. आदित्य साहेब, एक टीका भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केली. काय त्यांचं थोडं ते जसं बोलतात चेकिंग करणं गरजेचं आहे. कारण काय झालंय, एक तर ते पहिलं महाराष्ट्र विरोधी, त्याच्यानंतर तुम्ही जे काही स्टेटमेंट्स पाहताय ते पाहताच आहे. आणि मदत ते जेनझीच्या पण विरोधात बोलले होते ज्या दिवशी धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला. पण अशा थोड्या कमी याच्यात जास्ती लक्ष देऊ नका. सहानुभूतीची गरज आहे, त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा असते. 80% कामं ही पूर्ण झाली आहे आणि नाशिक असं आहे की 80% कामं बाकी आहे. आणि इथे एक कुंभमेळ्याचं प्राधिकरण आहे, कुंभमेळ्यासाठी मंत्री आहे, कुंभमेळ्यासाठी खास अधिकारी दिलेत, तरी झालेलं. बरं, अधिकाऱ्यांना पण चांगला आधी एक्सपिरियन्स आहे. महाबळेश्वर पाहिलेलं आहे त्यांनी, सातारा डिस्ट्रिक्ट पाहिलंय, पिंपरी चिंचवड पाहिलंय. म्हणून परत मी एकदा तुम्हाला सांगतो, प्रशासन किंवा अधिकारी त्यांना आम्ही बाजूला ठेवतोय, कारण आता हा निर्णय जो सगळा आहे हा राजकीय. अजून एक पालकमंत्री नाशिकला नाही आता झेंडावंदनसाठी ते देतात, पण बाकी काळजीच नाही त्यांना. सगळं काय भांडण चाललंय यांच्यात की गाडी बंगला सगळं. आता मला इथे इकडचं माहित नाही, पण मुंबईमध्ये महापौरांना नवीन गाडी पाहिजे होती का, आता पाठदुखी होते. उपमहापौरांना बंगला पाहिजे होता का, तर घरावरनं ऑफिसला यायला वेळ लागतो. मग आमदारांचा निधी असतो 5 कोटी, महापौरांच्या बंगल्यावर डागडुजी 5 कोटीची होणार. आम्ही आंदोलन केल्यानंतर त्यांना मागे गेलं लागलं. पण लाज लज्जा बाजूला ठेवून सगळा हा कारभार चाललेला आहे आणि त्याला आम्ही जाब विचारणार. या व्यतिरिक्त पालिका आयुक्तांचा दावा आहे की आम्ही जे रस्ते तयार करतो ते अतिशय दर्जेदार आहेत. विरोधकांनी आम्हाला दाखवून द्यावं की कुठला रस्ता निकृष्ट दर्जाचा. मला वाटतं पालिका आयुक्तांनी ही रिस्क घेऊ नये, कारण त्यांना अजून त्यांचे जे राजकीय बॉस आहेत ते कसे ते माहिती नाही. दुसरी गोष्ट मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो, जे मी जेव्हा दिल्लीमध्ये जो लाठीचार्ज झाला तेव्हा पण सांगितलं की देशातले वारे पहा आणि मग बोला. तुम्ही सांगत असाल दर्जेदार रस्ते असतील तर आम्हाला ॲफिडेव्हिटवर लिहून द्या की आम्ही दर्जेदार रस्ते देतोय. 1 वर्षानंतर या रस्त्यांचं काय होतं ते बघतो आणि न्यूरनबर्ग ट्रायल्स काय होते हे पण लक्षात ठेवा. सभागृहामध्ये आज नाशिकचा प्रवास तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत गेले 3-4 वर्ष आम्ही पाहतोय नाशिक पर्यंत येईपर्यंत पाठदुखी व्हायची. जो काही रस्ता होता भिवंडी कल्याण तो जो सगळा तो पट्टा आहे तिथे आपण पाहिलं तर आज मी व्हिडिओ पण टाकलाय, स्वतः काढलेला तो व्हिडिओ आहे. आपण खूप वेळा म्हणतो की आपण नाशिककडे इंडस्ट्री खेचणार, मुंबई नाशिक जो काही रस्ता आपण करतो त्याच्यामुळे ते लॉजिस्टिक्स हब किंवा असं सगळं काही. तर परिस्थिती काही बदललेली नाही. गेल्या 4 वर्षांमध्ये कदाचित खड्डे वाढलेले आहेत आणि पुढे समृद्धीवर आल्यानंतर देखील पॅचवर्क तर समृद्धीवर पण सुरू झालेलं आहे. जो रस्ता आता 4 वर्षापूर्वी उद्घाटन झालं, 3 वर्षापूर्वी उद्घाटन झालं. जे रस्ते आम्हाला वाटायचे नाशिकमध्ये चांगले आहेत, जे डांबरी रस्ते होते, 2 लेन असतील पण चांगले रस्ते होते, तेही खराब झालेले आहेत. आज अंबड MIDC असेल किंवा इतर सगळे जे काही लिंक रोड वगैरे आम्ही आलो, आज परिस्थिती हीच आहे. सगळ्या नाशिककरांना मला हे विचारायचं आहे की रस्त्याची कामं सुरू झाल्यापासून मी सगळीकडे जिथे जिथे थांबत होतो, कोण ट्रॅफिकमध्ये अडकलेलं, कोणी तिथे आजूबाजूचे दुकानदार असतील, कोणी रहिवासी असेल, कोणी विद्यार्थी असतील, हे येऊन मला सांगत होते की आधीचे रस्ते साहेब चांगले होते, 5-6 महिने आम्ही जो काही पाहतोय धुमाकूळ घातलाय कॉन्ट्रॅक्टर्सनी सगळीकडे, एवढा भयानक प्रकार चालू आहे. बरं, काल माझी यादी रस्त्याची कुठे कुठे मी जाणार हे सांगितल्यानंतर फटाफट तिथे JCB दिसत आहेत, कामं सुरू झालेली आहेत. पण कॉन्क्रीटचे रस्ते देखील बनवत असताना काही लेवल आपण पाहतो काही काही ठिकाणी एवढी उंचवलेली आहे की ते पाणी जाऊन आजूबाजूच्या घरांमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये साचणारच आहे, तुंबणारच आहे. तर ही अशी परिस्थिती आपण नाशिककरांसाठी पाहतोय, ह्या भाजपाने करून ठेवलेली आहे. 17 तारखेला संजय राऊत साहेब स्वतः इथे मोर्चा काढणार आहेत. हजारो नाशिककरांना मी आवाहन करतोय की आपण या ह्याच्यात मोर्चात सामील व्हा. कुठच्याही पक्षाचे आपण प्रतिनिधी असाल, कुठच्याही विचारधारेचे आपण नाशिककर असाल, पण मला वाटतं सगळी ही विचारधारा बाजूला ठेवून नाशिकसाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हे आंदोलन करणं गरजेचं आहे. कारण ही परिस्थिती फार भयानक आहे. ही परिस्थिती अशी राहिली पुढचे 3-4 महिने. आज चाकणची आपण बातम्या पाहिलेली आहे, नाशिकमधून पण इंडस्ट्री अशीच निघून जाईल आणि नाशिककर देखील स्थलांतरित व्हायला पुढे मागे पाहणार नाही. कारण असं किती दिवस राहायचं. बरं, हे काम आता आपण पाहतोय, मी येणार म्हणून अनेक ठिकाणी काम सुरू झालं, पण ह्याच्या आधी आणि नंतर जेव्हा काम परत थोडं बंद होईल किंवा गती कमी होईल
आरोग्याचे विषय आहेत, स्वच्छतेचे विषय आहेत, डासांचं आपण पाहतोय वाढणार सगळीकडे, डेंग्यू मलेरिया, हे सगळं कोण पाहणार आहे? महानगरपालिका सांगते, प्राधिकरण बघते, प्राधिकरण बोलते, महानगरपालिका. नेमकं चाललंय काय हा विषय नाशिककरांसमोर महापौर म्हणून तुम्ही येऊन सांगणार आहात का पुढे? आता वर्ष कुंभमेळा चालू आहे, एवढे दशक चालू आहे, आपण पाहतोय कुंभमेळा अनेक झाले तिथे. मला वाटतं 17 की 18 साली पण झालं होतं, 15 झालं होतं, तेव्हा पण हेच मुख्यमंत्री होते. पण आता जे काही त्यांच्या डोळ्यासमोर दिसायला लागलेलं आहे की अयोध्येमध्ये चंदा चोरी जशी झाली तशी इथे कुंभमेळ्यामध्ये मला वाटतं किती 35 की 40,000 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट, ते कॉन्ट्रॅक्ट दिलेत कोणाला? ते कॉन्ट्रॅक्टचे पैसे कुठे का? आता पण मला एक कटिंग पाहिलं, ह्या लोकांनी विचारले प्रश्न की जर एवढे कोटी, ठराविक कोटी, मला वाटतं 290 कोटी जर दाखवलेत कुंभमेळ्याचे दिलेले आहेत, महापालिका की प्राधिकरण सांगते आम्ही नुसते 102 कोटी पाहिलेले, मधले हे पैसे गेले कुठे? आणि मग परवाकडे जे मुख्यमंत्र्यांचं मी उत्तर ऐकलं की आम्ही गॅसच्या लाईन टाकतोय म्हणून रस्ते खोदून ठेवलेत. गॅसच्या लाईनसाठी रस्ते खोदलेत एवढे? मुंबईत पण पाईप गॅस आहे, पण एवढे रस्ते कधीच खोदून ठेवले नव्हते. तर ह्याला उत्तर कोण येणार? आणि असं जर दत्तक एक शहर मुख्यमंत्री घेत असतील तर कुठचंही शहर दत्तक न घेतलेलं बरं मुख्यमंत्र्यांनी. होण्यासाठी येतात, आपल्याला वाटतंय त्याचा विनियोग होतो यांच्याकडनं, किंवा सरकार हे 35,000 कोटी रुपये उचित पद्धतीने वापरत असं दिसतंय? आता उचित की अनुचित, आपण ह्याला आता उत्तर आपल्याला ज्या पद्धतीचं काम चालू आहे, कसं असतं की कुठचेही काम सुरू केल्यानंतर दोन्ही गोष्टी असतात. एक, पुढच्या वर्षी कुंभमेळा त्याच्यासाठी आपण काम करतोय मान्य, त्याच्यासाठी कामासाठी जो काही पुढे मागे त्रास होईल हा आम्ही पण समजतो. रस्त्याची कामं असतात तेव्हा त्रास होतो, ते लिहिलंच ना पाटी, इनकन्व्हिनियन्स इज रिग्रेटेड. कोण इनकन्व्हिनियन्स करते, कोण रिग्रेट करते, कोणाला माहित नसतं, पण पाटी लिहून टाकली असते. पण ती पाटी लिहिल्यानंतर त्याच्या मागची जी भावना असते की खरोखर लोकांना जो त्रास होतोय, तुम्हाला खरोखर त्याचा त्रास होतोय का, त्या जो काही लोकांचे छळ होतं त्याचा? आज पण मी पाहत होतो ना, आता जसं तुम्हीच मला काही काही ठिकाणी सांगितलं थांबल्यानंतर की तुमचा आज दौरा लागल्यानंतर काल इथे जेसीबी लागले, तुमच्या दौऱ्यानंतर रोलिंग सुरू झाले. बरं, मी ते पेगलवाडीत गेलो होतो, ती बातमी तुम्ही पाहिली असेल, ते आदित्य आणि स्मिता 2 तरुण विद्यार्थी आहेत. परवाकडे त्यांनी जो व्हिडिओ केला, की काल व्हिडिओ केला, मी त्या आपल्या सगळ्या सहकार्यांना आमच्या सांगितलं मला जाऊन त्यांना भेटायचंय. त्र्यंबकेश्वरला देखील ह्याच मोठ्या संख्येने कामं चालू आहेत कुंभमेळ्यासाठी. पण 2023ला जो झालेला रस्ता होता तो कुठे वाहून गेला की रस्ता कुठे होता ते कळत नाही. आज त्याच रस्त्यावर मी गेलो होतो. मी चाललोय म्हणून रात्री काल 1:30 वाजता डागडुजी सुरू झाली, आणि पावसात डागडुजी सुरू झाल्यानंतर सकाळी कलेक्टर गेले, सकाळी मला वाटतं खोसकर साहेब जे आमदार ते गेले, दुपारी मी पोहोचेपर्यंत रस्ता परत गायब. तर हे नेमकं चाललंय तरी काय? हा पैसा जनतेचा आहे आणि हा कसा वापरला जातोय, जो आपण आता प्रश्न विचारला ना की उचित की चुकीचं, मला वाटतं उत्तर ह्याच्यातच आहे की ही जी कामं चालू होती, प्रोसिजर काय आहे, कामाची पद्धत काय आहे, आणि काम होताना काय नेमकं हलगर्जीपणा आपण पाहतोय कॉन्ट्रॅक्टर कडून, ह्याच्यातच मला वाटतं फार मोठं उत्तर मिळेल. काही अरे, आपल्या जनरेशननी विचार केला पाहिजे की आपण का नाही आवाज उठवला. लहान तरुण मुलं मुली आपण पाहतोय, कुठची भीती नाही, ईडी आयटी सीबीआय कशाची भीती नाही, रस्त्यावर आले आणि प्रश्न विचारत होते, लाट्या काट्या करल्या. त्या दिवशी मला उद्धव साहेब पण सांगत होते, जंतर मंतरला जेव्हा भेटायला गेले, 20 तारखेचं जे लाठीकाठी झाले, त्यांच्यावर जे लाठीचार्ज झाला, जाऊन मलमपट्टी करून परत जाऊन जंतर मंतरला बसलेत. ह्याला हिंमत बोलतात. रस्ते, कुंभमेळा, उद्योग आणि आरोग्याच्या मुद्द्यांवरून आदित्य ठाकरेंनी सरकारला घेरलं. आता 17 ऑगस्टच्या मोर्चातून ठाकरे गटाचा नाशिकमधील आक्रमक पवित्रा पाहायला मिळणार आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.